भौर येथील 33 केव्ही उपकेंद्रावर दिवसा विद्युत पुरवठा सुरू. बातमी देवळा येथून. दिनांक 22/4/2026 रोजी कार्यकारी अभियंता युवराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले उद्घाटन. महावितरण कंपनीने आजपासून शेतकरी व शेती पंपासाठी भौर सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या भौर, विठेवाडी, बगडू या गावांना दिवसा 8 तास सलग वीज पुरवठा सुरू झाला. परंपरागत ऊर्जेच्या मर्यादा लक्षात घेऊन राज्य व केंद्र सरकारच्या पर्यावरणपूरक सौर ऊर्जेचा वापर करून अपरंपरागत वीज निर्मिती करून शेतकऱ्यांना दिवसा सलग 8 तास पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा सुरू करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. वन्य प्राणी व इतर संकटांमुळे रात्री बेरात्री पिकांना पाणी देण्यासाठी जावं लागत होते. ही समस्या लक्षात घेऊन महावितरणचे संचालक श्री राजेंद्र पवार यांनी व्यक्तिगत लक्ष घालून दिवसा विजेची मागणी पूर्ण करून दिली. त्याबद्दल स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते कुबेर जाधव यांनी राजेंद्र पवार व इतर अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक करत आभार मानले. महावितरणचे कार्यकारी अभियंता युवराज पाटील, उपकार्यकारी अभियंता दिनेश पवार, सहाय्यक अभियंता जितेंद्र देवरे, विष्णू पवार, काशीनाथ पवार, रवींद्र पवार, चेअरमन दीपक पवार, संजय पवार, सुभाष पवार, दिनकर पवार, रापा आहेर, सचिन पवार, शरद पवार, ज्ञानेश्वर धोंडगे, अशोक चव्हाण, ईश्वर निकम, विलास निकम, पंडित निकम, राजेंद्र निकम, विठोबा निकम, भास्करराव निकम, काकाजी निकम, समाधान निकम, दोधा पवार, दादाजी सोनवणे, यंत्रचालक हिरामण पवार, योगेश पवार, पोपट सूर्यवंशी, हिरामण बच्छाव, नितीन आहेर, अमोल पाटील आदी अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी वर्ग उपस्थित होते. डॉक्टर जे.डी. पवार सोसायटी चेअरमन दीपक पवार यांनी महावितरण कंपनी तसेच उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले. वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक देवळा.